रोमियो ज्युलियट, हीर रांझा, शिरीन फराद, लैला मजनू या साऱ्या लव्ह स्टोरीज पूर्ण जगात फेमस आहेत. आम्हा भारतीयांचं तर तसंही लव्ह स्टोरीजवर फार प्रेम आहे. जर असंच आहे तर आपल्या या आयडिया बाजच्या मंचावर पण एक लव्ह स्टोरी व्हायला हवी. तर चला बोलूया आपल्या पुढच्या आयडिया बाजला, जो एका कूल बिझनेस आयडिया बरोबरच आपली कूल लव्ह स्टोरी पण घेऊन येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा बिनल आणि साहिलचं. बिनल आणि साहिल, हॅलो. आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुमच्या पिचसाठी तयार आहात तुम्ही? येस. गुड लक. हॅलो टायटन्स. असं म्हणतात प्रेम केलं नाही जात, होऊन जातं. अँड गेस व्हॉट, आम्हालाही झालं. पण फक्त एकमेकांशीच नाही, गॅजेटशी पण. नॉर्मल लव्ह स्टोरीजची सुरुवात होते क्यूट कॉम्प्लिमेंट्सनी, जसं की हे बिनल तू आज फार छान दिसतेस. पण आमच्या लव्ह स्टोरीची सुरुवात झाली, हे बिनल तुझं फोन कव्हर खूप छान दिसत आहे. रेस्टॉरंट्स आणि कॅफेज मध्ये जाऊन चिल करण्यात आम्हाला कधीच थ्रिल मिळत नव्हतं. आम्हाला तर -3 डिग्रीच्या थंडीत नवीन फोन मॉडेल लॉन्चच्या लाईन मध्ये 3 तास उभं राहण्यात आम्हाला खूप मजा येत होती. आमच्यासाठी तेच रोमॅन्टिक होतं. दोघांच्या मनात टेक्नॉलॉजीचं वेड होतं आणि गुजरात यावं तर नसांमध्ये बिझनेसचं फॅड होतं. गॅजेटचं प्रेम बिझनेसच्या पॅशनला मिळालं. तेव्हाच आम्हाला वाटलं की आम्ही एक मॅकमरायझिंग आयडिया लॉन्च केली आहे. याच आयडिया आणि पॅशन बरोबर आम्ही लॉन्च केली आमच्या टेक अँड ट्रॅव्हल एक्सेसरीजची कंपनी मॅकमराइज. फॉर टायटन्स, मॅकमराइजचे बेस्ट सेलर्स फोन केसेस आणि एक्सेसरीज फक्त प्रोडक्ट्स नाहीयेत, हे एक लाईफस्टाईल स्टेटमेंट आहे. आम्ही ओजी आहोत डिझायनर फोन केसेसचे. राईट फ्रॉम फॅशन टू स्पॉट्स टू कस्टमायझेशन टू पॉप कल्चर, आमच्याकडे सगळं काही आहे. आम्हाला खरोखरच असं वाटतं की आजचे आपले फोन केसेस आहेत ते तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी दाखवण्याची संधी देतात. ते तुमची इंडिव्हिज्युअलिटी सुद्धा फार चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करण्यात सुद्धा मदत करतात. सो टायटन्स, जर तुम्हाला आमच्याबरोबर जॉईन व्हायचं असेल भारताची पहिली ग्लोबल टेक एक्सेसरीज कंपनी, तर आमची आजची अपेक्षा आहे 1.6 करोड अगेन्स्ट 2.5% इक्विटी. तर मग मिळवा हात. पण ही जी युनिक आयडिया तुम्ही विचार केलाय, ह्याची सुरुवात कुठून झाली? बेसिकली 2012 मध्ये मला मॅकबुकचा एक डिकॅल ऑर्डर करायचा होता US मधून. इंडियामध्ये ते प्रोडक्ट अवेलेबल नव्हतं. तर मी म्हटलं अमेरिकेतून ते ऑर्डर करूया. पण प्रॉडक्ट कॉस्ट होती $15 आणि शिपिंग कॉस्ट होती $20. म्हणजे प्रॉडक्ट $15 होतं, इथे मागवण्यासाठी $20. तर गुजराती Correct. माइंड त्याच्याशी सहमत झालं नाही की शिपिंग साठी आम्ही एवढे पैसे कसे देऊ. एक स्वतःसाठी चालू केलं कारण एक्सेसरीज आम्हाला हवी होती. आणि नंतर जेव्हा आम्ही आमच्या लॅपटॉपवर लावलं, तो लॅपटॉप जिथे कुठे नेला लोकांनी विचारायला सुरुवात केली, हे कुठून घ्यायचं, कुठे मिळेल. आणि साहिल पूर्वीपासूनच टेक सॅव्ही होता, तर वेबसाईट बनवणं आमच्यासाठी खूप सोपं होतं. मग आधी तर आम्ही आमच्या नेटवर्क मधील अनेक लोकांना आमचे प्रोडक्ट विकण्यासाठी सुरुवात केली आणि आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही इथपर्यंत पोहोचू. आणि ही कूल लव्ह स्टोरी काय आहे? प्रॉडक्ट जास्त कूल आहे, लव्ह स्टोरी सिम्पल आहे. आम्ही इनफॅक्ट नरसिंहमुंजी कॉलेजमध्ये भेटलो. आम्ही दोघे मॅनेजमेंटसाठी शिकत होतो आणि साहिल दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता त्यावेळेस. तर ऑनेस्टली आम्ही आधी भेटलो आमच्या एका प्रोजेक्टसाठी, मार्केटिंगचा प्रोजेक्ट होता. सो ऑनेस्टली आम्ही चालू केलं एका ग्रुप प्रोजेक्टने. मग कॉलेज फेस्टिवल केला एकत्र, मित्र बनलो, बेस्ट फ्रेंड्स बनलो, लाईफ पार्टनर्स बनलो आणि बिझनेस पार्टनर्स आणि आता मी पेरेंट्स सुद्धा आहोत. हो, लवली. चला आता हे फोन केसच्या बद्दल आम्ही जे पाहतोय आणि ऐकतोय, सांगा तरी हे काम कसं करतं? कारण आम्ही एवढं बोललो की तुम्ही तुमचं पर्सनलायझेशन, इंडिव्हिज्युअलिटी दाखवू शकता फोन केसवर. आम्ही त्यासाठीच एका फार कूल फीचरचा तुम्हाला डेमो दाखवणार आहोत. सीईओ कोण आहे? तुम्ही सीईओ आहात ना? हो ना? मला वाटलंच ते. मी CMO आहे. ओके, यू आर अ सीएमओ. तर हे ॲप आहे मॅकमराइज ॲप. ओके, हां, आलंय. मी तुमचा फोटो क्लिक करू? माय पिक्चर. ओके, तर मी हा फोटो वापरतो आणि क्लिक बीम मी अप. आणि एकदा हे 100% झालं तर ही केसवरची इमेज चेंज होईल इन रिअल टाइम. वाव. आणि हे तुम्ही कंटिन्युअसली करू शकता. इथे असं नाही की मी 4 फोटो किंवा 5 फोटोज अपलोड करू शकतो.
आता इथे स्क्रीन फ्लिकर होत आहे म्हणजेच आउटपुट Yes. आता येत आहे. वाव, किती छान. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. सो टायटन्स, मी तुमच्याकडे येण्याआधी यांची ही वस्तू विशेष करून आमच्या ऑडियन्ससाठी आहे. जसं यांनी इथे फोटो घेतला आणि इथे पूर्ण डिस्प्ले पण झालाय, तर एक मार्केट डिमांड घेऊन टाकूया. मग फ्लोअर तुमच्यासाठी ओपन आहे. तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्याकडे आहेत. ऑडियन्स, प्रोडक्ट बद्दलची माहिती तुम्ही घेतली, तुम्हाला कळलं कसं काम करतं ते. तर येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की या प्रोडक्टची तुमच्या हिशोबाने किती मार्केट डिमांड आहे. तुमची वेळ सुरू होते आता. $65% लोकांना वाटतंय की यांची मार्केट डिमांड आहे आणि 35% लोकांना वाटतंय की आमचे नॉर्मल केसच ठीक ठीकच आहे. चला, मी टायटनसाठी फ्लोअर ओपन करतो आता. साहिल बिनल, वेलकम टू आयडिया बाज. थँक्यू. अशी स्थिती आहे का की कस्टमरला ब्रँडेड केस घ्यायची आहे की त्यांना फक्त बेस्ट प्राइस आणि बेस्ट डिझाईन हवी आहे, आणि हे तुम्ही कम्पेटिटर सोबत कसं डिफरन्शिएट करता? तर मार्केट हे विभागलं गेलेलं आहे. 800 रुपयांच्या वरचे जे फोन कवर्स आहेत आणि 800 रुपयांच्या खालचे जे फोन कवर्स आहेत, 65% यू आर राईट की 800 रुपयांच्या खालचे फोन कवर्स विकले जातात इन टर्म्स ऑफ क्वांटिटी. जे 800 रुपयांच्या वरचे फोन केसेस आहेत त्यात ब्रँड आणि क्वालिटी या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. आम्ही टेक्नॉलॉजी फोन केसच्या आत इंटिग्रेट करत आहोत, द टेक एक्सेसरीज. सो आता आमचा गोल आणि फोकस हाच आहे की आमचे कदाचित क्यूज कमी झाले आहेत, जे आधी खूप होते, कारण एका कॅरेक्टरवर आम्ही खूप डिझाईन्स केले होते. आणि आता आम्ही थोडं नॅरो डाऊन करत आहोत आणि फोकस करत आहोत की ह्या ज्या ऍक्सेसरीज आहेत आम्ही त्यांना वाईडली स्प्रेड करू. जे 800 रुपीजच्या वरचं मार्केट आहे ते खरंच एखादा ब्रँड बघत असतात का? आणि जे 800च्या बिलो आहेत, ज्यांना सारखा चेंज आणि एक्साइटमेंट हवी असते, ते तर हा. प्राइस सेन्सिटिव्ह अजिबात नसतील ना? तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, अमेरिकेत जो ब्रँड आहे ज्याचं नाव आहे केस्टिफाय, मुंबईचे लोक केस्टिफायला जातात, तिथले केसेस मागवतात. स्वरोस्की मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला स्टडेड फोन कव्हर्स मिळतील जे 10,000च्या वर असतात. माझा एक्झॅक्टली हाच पॉइंट आहे की ज्यांना 800 रुपयाच्या वरचं कव्हर घ्यायचं आहे ते एवढे एफर्ट्स फक्त एवढ्यासाठी घेतात की त्यांना असं वाटतं की त्यांच्या सर्कलमध्ये ते यासाठी पॉप्युलर आहेत. करेक्ट. मी एक्झॅक्टली तुम्हाला हेच विचारते की या ब्रँडच्या बाबतीत तुम्ही एक्झॅक्टली तसंच करताय की लोकांना असं वाटतं की हा ब्रँड घेऊन मी अपग्रेड केलेला आहे? तर असे कस्टमर्स किती आहेत, म्हणजे काय पर्सोना आहे मला सांगा जरा. हे इनोव्हेशन वर अपडेट केलेलं आहे. हा आमचा अल्टिमेट गोल आहे की जिथे लोकांना वाटेल की हे मला कॅस्टिफाय वर नाही मिळते, ओ ही एक इंडियन कंपनी आहे, यांनी एक नवीन इनोव्हेशन आणलंय, त्यावर आमचा फोकस राहील. आता तुमचा जो प्रश्न होता तो 800च्या खालची जी जास्त डिमांड आहे ती जिथे प्राइस सेन्सिटिव्ह जास्त आहेत, त्यासाठी आम्ही मॉड्युलर केसेस बनवतोय ज्यामध्ये तुम्हाला 2 प्लेट्स मिळू शकतील. तुम्ही त्याचा वापर प्लेन केस म्हणून करू शकता किंवा त्याचा वापर बॅटरी पॅक. बॅटरी पॅक म्हणून सुद्धा करू शकता. तुम्ही असे हे बॅटरी पॅक multi-purpose वापरू cases आहेत. शकता अच्छा. किंवा मिरर वापरू हे So चांगलं आहे. one case, This is multiple looks. वन केस मल्टिपल यूज. तुम्ही हा. तुमची फोन केस हो, अगदी. दररोज बदलू शकता, बेस सेम ठेवून. हे तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय की ट्रेड करताय, आणि त्याचं तुम्ही नंतर डू द प्रिंटिंग. आम्ही ट्रेड करतो आहोत. तुम्ही ट्रेड करताय म्हणजे बेस are बेस not प्रोडक्ट manufacturing. मॅन्युफॅक्चर नाही करत आहे, तुम्ही ट्रेड करताय. तर तुमचा रेव्हेन्यू किती आहे लास्ट क्वार्टरमध्ये किंवा या- लास्ट 3 महिन्यांमध्ये? 4 महिन्यात आम्ही केले 1.8 करोड. 1.8. आणि तुम्ही प्रॉफिटेबल आहात 1.8 करोड हो. मध्ये? किती पैसे कमवले? हो. काय बॉटम लाईन काय? 4 ते 5 लाख. 4 किंवा 5 लाख फक्त बनवले तुम्ही? आम्ही आता प्रॉफिटेबल झालो आहोत. तुम्हाला 13 वर्ष लागली प्रॉफिटेबल बनायला? नो नो no, सो no, आमचा sir. हा जो प्रवास आहे फ्रॉम 2012 पासून ते 2019 पर्यंत आम्ही हा फक्त हॉबी बिझनेस म्हणून सुरू केला होता, कारण पॅशनने चालू केला होता आणि मग हळूहळू प्रोग्रेस दिसायला सुरुवात झाली. मग तुमचा पुढचा विजन काय आहे? तर आताचा फोकस खूप क्लिअर आहे. मॅकमराइज टेक आणि ट्रॅव्हल एक्सेसरीज ब्रँड राहील. आम्हाला आमचं D2C वाढवायचं आहे. ही जी 2 वर्ष गेली आहेत त्यात आम्ही फार शिकलो आहे आणि खूप कॉन्टॅक्ट सुद्धा बनवलेत. आमचं B2B या 2 वर्षात फार छान झालं होतं, कारण आम्ही मर्चंडाईज करत होतो. आम्ही PVR साठी एक इनबिल्ट ऍप बनवला आहे. आम्ही एका ग्लोबल कॉफी चेन साठी मर्चंडाईज आम्ही एक्सपोर्ट करतो. आम्ही एका QSR ब्रँड साठी मर्चंडाईज करतोय. तर आमचं B2B जे आहे ते फार सॉलिड झालेलं आहे. तर आता आमच्या B2B कडून जे काही प्रॉफिट आम्हाला मिळतं, वी आर ट्राइंग टू पुश इट इनटू D2C आणि पुढे जाऊन फोकस D2Cच राहणार आहे. तर तुम्ही तुमची अपेक्षा परत एकदा सांगा. आमची अपेक्षा आहे 1.6 करोड अगेन्स्ट 2.5% इक्विटीसाठी. 64 करोड व्हॅल्युएशन.
तर बोला टायटन्स, तुम्ही यांच्याबरोबर हात मिळवणार की नाही? अर्जुन, तुमच्यापासून सुरुवात करू. शुअर. तर ही कॅटेगरी मला थोडी कमॉडिटाईज वाटते आणि यात लॉयल्टी कमी आहे, त्यामुळे आज तरी मी हात मिळवू शकणार नाही. पण मला प्रॉडक्ट आवडलंय. थँक्यू. शैली, मला सुद्धा अगदी असंच वाटतं की तुमचा हा जो B2B बिझनेस आहे, म्हणजे प्रिंट ऑन डिमांड, पर्सनलायझेशन एक्सेट्रा, पर्सनली मला हे तुमच्या बिझनेसच्या बाबतीत थोडं डिस्ट्रॅक्शन वाटतं. कॅश फ्लोसाठी चांगलं असू शकतं, हे फक्त माझं मत आहे. सो नॉट 100% कन्व्हिन्स्ड, पण येस सर्टनली तुमचे प्रोडक्ट्स इम्प्रेसिव्ह आहेत. पण सॉरी, मी इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. आय एम दी ऑपोजिट. मला असं वाटतं की B2B मार्केट आणि मर्चंडायझिंग मध्ये प्रचंड स्कोप आहे. खरं तर मला असं वाटतं की तुमचा फोकस असायला पाहिजे B2B मार्केटिंगवर, आणि त्या माध्यमातून तुमचे जे सेल्स व्हॉल्यूम्स वाढतील वुड बी कम्पॅरेटिव्हली फार हायर, आणि त्यामधले मार्जिन्स खरंच खूप जास्त असतात कम्पेअर्ड टू धिस एरिया विच इज प्युअर ट्रेडिंग. सो ह्या कारणासाठी आय वुड लाईक टू स्टे आउट. मला वाटतं तुमच्याकडे खूप एनर्जी आहे आणि हा एनर्जी खूप महत्वाची असते बिझनेस मोठा करण्यासाठी. मग छोट्या मार्केटकडे लक्ष न देता मला वाटतं तुम्ही नवीन आयडियावर काम करावं. आणि मला आनंद होईल की जेव्हा तुम्ही नवीन आयडियावर काम कराल आणि नवीन स्टार्टअप घेऊन याल, तेव्हा मी नक्कीच विचार करीन. पण आज मी तुमच्याशी हात नाही मिळवू शकणार. जसं की हे म्हणाले की तुम्ही स्वतः ट्रेडिंगमध्ये आहात आणि ट्रेडिंगमध्ये तुमच्या ज्या व्हॉल्यूम बरोबर जे मार्जिन्स आहेत त्या खूपच कमी आहेत, ठीक आहे ना? त्यामुळे मी आज हात मिळवू शकत नाही. थँक्यू व्हेरी मच Thank टायटन्स you फॉर so युअर much. वंडरफुल इन्साइट्स. Can I just say something? We प्लीज. are very happy that you loved our product, and hopefully in the future sometime we'll have your support as well. ऑल द बेस्ट. थँक्स. ऑल द बेस्ट. ही कमालीची स्पिरिट असते एक बिझनेस Is the right आयडिया attitude. घेऊन येणाऱ्या व्यक्तीची. हे 13 वर्षापासून हसल करतायत. 1-2 वेळा फेल झाले, फेल्युअरला पण इतक्या सहजतेने हसत हसत आपलंसं करतायत आणि त्यातून आपला रस्ता काढतायत. आणि खरंच आमची मनं जिंकून जात आहेत. Absolutely. आज तुम्ही फंड्स नाही पण मन जिंकून जात आहे सगळ्यांची. तेच तर इम्पॉर्टंट आहे ना. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच. चला टायटन्स, आपल्या ऑडियन्स मध्ये बरेच असे लोक आहेत ज्यांना प्रश्न विचारायचे तुम्हाला. ऑडियन्स, कोणाला प्रश्न विचारायचा आहे? हॅलो, माझं नाव दीपांजू. माझा प्रश्न अर्जुन सरांना आहे. तुम्ही स्टुडंटना असं काय ॲडवाईस द्याल ज्यांना स्वतःचा स्टार्टअप स्टार्ट करायचं आहे पण पहिलं पाऊल टाकण्यासाठी ते घाबरतात? पहिलं म्हणजे फार अनुभवी टायटन्स आहेत पॅनलवर. मी काही दिवसांपूर्वी स्टुडंट होतो, तर मी हे पाहिलंय की जेव्हा मी सुद्धा कॉलेजमध्ये होतो, जेव्हा मी पण शाळेत होतो, तर खूप आयडियाज यायच्या आणि आम्ही विचारात पडायचो की ह्या आयडियामध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो, इतका रिसर्च करायचा आहे, इतक्या फोकस ग्रुप सोबत बोलायचं आहे, आणि आयडियामध्ये पडून आपण त्या आयडियासाठी काही करत नाही. तर फेसबुकच्या आधी फेसबुकचे खूप कम्पेटिटर्स होते, गुगलच्या आधी गुगल सारख्या बऱ्याच कंपन्या होत्या, ऍपलच्या आधी ऍपल सारख्या बऱ्याच कंपन्या होत्या, पण त्यांनी एक्झिक्यूट सर्वात चांगल्या पद्धतीने केलंय. तर माझा तुम्हा सर्वांना हाच सल्ला आहे की योग्य मार्ग हा रिसर्च करण्याचा नाही. द बेस्ट वे टू स्टार्ट इज जस्ट टू स्टार्ट. जेव्हा तुम्ही स्टार्ट करता आणि कस्टमर आपल्या खिशातून तुम्हाला पैसे देतील, तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल फीडबॅक मिळेल. जेव्हा तुम्ही कोणाला फ्रीमध्ये प्रॉडक्ट द्याल तेव्हा नेहमीच चुकीचा फीडबॅक मिळतो. त्यामुळे स्टार्ट करण्याचा बेस्ट मार्ग आहे स्टार्ट करणं, हाच माझा सल्ला आहे. थँक्यू सो मच. व्हेरी वेल सेड अर्जुन.